नमस्कार. शिक्षक भरती दुसऱ्या साठी टॅट 2023 चे जे उमेदवार आहेत त्यांना पुन्हा एकदा प्रिफरन्सेस जनरेट करून लॉक करण्याची संधी आलेली आहे आणि याच उमेदवारांना पोर्टलवरती जागा सुद्धा वाढतील अशी आशा कोर्टाच्या निर्देशानुसार निर्माण झालेली आहे. काही उमेदवार त्रस्त होऊन आंदोलन, मोर्चे, चर्चा करून वैतागून कोर्टात गेले होते आणि त्याच्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार जे शालेय शिक्षण आयुक्त आहेत सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्याच्या नुसार पोर्टलवरती जागा अपलोड करण्यासाठी नपा, मनपा, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित त्याचबरोबर आपण पाहतोय की जे काही 10%, 20% अनुदानित याच्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आणि अध्यापक महाविद्यालय यांना पोर्टलवरती जागा देण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे 5 मे पर्यंत. आणि त्याचबरोबर उमेदवारांना प्रेफरन्सेस जनरेट करून लॉक करायचे आहेत 7 मे पर्यंत. आता ही प्रोसेस आहे ती चालूच राहील. 5 मे रात्री 12 पर्यंत हे पोर्टलवरती जागा अपलोड करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे अभियोग्यताधारक आहेत, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, सेकंड फेजच्या रेसमध्ये आहेत, त्यांना सर्वांना रिक्वेस्ट आहे की पुन्हा एकदा फॉलोअप घेण्याची वेळ आलेली आहे. कारण पोर्टलवरती आजवर 9,000 प्लस जागा अपलोड झालेल्या आहेत आणि या संधीमुळे अजून जागा अपलोड होतील यात शंकाच नाही. परंतु ही जी संधी देण्यात आलेली आहे, ज्यांच्या त्रुटी होत्या त्यांना जागा अपलोड करण्यात आल्या नव्हत्या, संच मान्यता क्लिअर नव्हती, याच्यानुसार देण्यात आलेल्या आहेत. सध्या संच मान्यता GR 15 मार्च 2024 नुसार, त्याचबरोबर जो सुधारित GR काढण्यात आला एप्रिलमध्ये त्याच्यानुसार सुद्धा आपण पाहतोय की फारसा काही बदल झालेला नाहीये. रिक्तमुळे बऱ्याच झडपीने जागा दिलेल्या नाहीत, परंतु त्यांनी जागा द्यायला हवे त्याच्यासाठी फॉलोअप करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने शिक्षक एवढे कमी असताना सुद्धा डीएड बीएड शिकवणारे ते सुद्धा पोर्टलला जागा दिलेल्या नाही, त्याच्यासाठी तो फॉलोअप करणं तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही सध्या 3 वेळा प्रेफरन्सेस लॉक केले असतील तर सध्या तुम्ही लॉक अनलॉकच्या भानगडीत पडू नका. 5 मे पर्यंत प्रोफाईलला हातच लावू नका. एकदा पोर्टलवरती जागा अपलोड होतील 6 ते 7 मे 2 दिवसामध्ये सर्व उमेदवारांना प्रिफरन्सेस अपलोड जनरेट करून पुन्हा एकदा लॉक करायची आहे. ती संधी मिळेल, जरी तुम्हाला 3 वेळा मिळाली, आतापर्यंत मिळाली असली तरी सुद्धा, त्यामुळे टेन्शन घेऊ नका थोड्या वेळासाठी. परंतु या सर्व संधीमुळे जे आपण हे स्क्रीनवरती पाहतोय राईट साईडला ज्या 3 डॉटेड लाईन आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता. ज्या ऍडव्हर्टिजमेंट आहेत विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू, ते सुद्धा अपडेट झालेलं आपल्याला दिसणार आहे 6 मेला. तुम्ही जेव्हा रात्रीनंतर लॉग इन कराल तेव्हा त्याच्यामध्ये जाहिराती सुद्धा चेंजेस झालेल्या दिसतील, कारण आता कोर्टाच्या निर्देशानुसार हे पवित्र पोर्टल शालेय शिक्षण विभागाला करावंच लागणार आहे, ऑप्शन राहिलेला नाहीये आणि यामुळे पोर्टलवरती जागा येतील यात शंकाच नाहीये. तरी सुद्धा प्रत्येकाने आपला फॉलोअप चालू ठेवा. झेडपी, नपा, मनपा यांच्या जागा कशा येतील, एका दिवसाची जरी हा लढा असला तरी सुद्धा जास्तीत जास्त जागा येतील त्यात शंकाच नाहीये. त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा, हीच अपेक्षा आहे. त्याचबरोबर ज्यांच्या आता बरेच इश्यू आहेत की त्यांच्या काहींचे प्रेफरन्सेस लॉक झाले नव्हते, ज्यांना OTP येत नव्हते, त्यांचा इश्यू आला असेल, त्याच्यामुळे हाही इश्यू त्यांचा क्लिअर झालेला आहे. आणि मित्रांनो, आता जी काही संधी मिळत आहे ती म्हणजे कोणाच्या आंदोलन उपोषणाने न करता उमेदवारांनी त्रयस्थ होऊन जेव्हा कोर्टामध्ये गेले तेव्हा त्यांना ही संधी आपल्या सर्वांसाठी मिळालेली आहे. त्यामुळे खरं त्यांच्या मनापासून आभार, कारण हे कोणाच्या एकट्याची लढाई कधीच नसते, नोकरी एकट्याची असते. परंतु दुर्दैव असा आहे शिक्षक भरतीमध्ये की जो आतापर्यंत स्वतः प्रामाणिकपणे लढतो त्याला मात्र कधीच शिक्षक भरतीमध्ये पहिला प्रेफरन्सेस मिळत नाही नोकरीचा. तरी सुद्धा मित्रांनो, आता हताश होऊ नका, जागा नक्की वाढत आहेत. जरी शालेय शिक्षण विभागाने कितीही विरोध केला, शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी सतत मागणी केली असताना ते कोणती मागणी ऐकायलाच तयार नव्हते, तरी सुद्धा आता जेव्हा कोर्टाने निर्णय दिलेला तेव्हा जागा मात्र येतील. थोडासा पेशन्स ठेवा. आता आपण त्याच्याबद्दलचे पुढचे अपडेट चॅनलवरती मिळत राहतील. आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. बाकी याबद्दल आणि हे करत असताना तुम्ही तिसऱ्या टेटचा अभ्यास घ्यायला विसरू नका. परीक्षा पुढे ढकलणार नाही ऍट एनी कॉस्ट. एजचा लिमिट आहे, परंतु तिसऱ्या टेटसाठी जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना मात्र 38% आणि कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरी आरक्षित उमेदवारांना 43 इयर्स ऑफ एज आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही बदल नसणार आहे, याचं सुद्धा हे ठेवा. ते सुद्धा हे जो एज क्रायटेरिया आहे तो फक्त 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी, 9 ते 12 साठी जर तुम्ही खाजगी संस्थांमध्ये जर काम करणार असेल तर त्यांना कोणतंही एज लिमिट नाही, याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्या, सर्वांपर्यंत पोहोचवा.
त्यामुळे ज्यांनी आता प्रेफरन्सेस लॉक करून शांत बसलेले आहेत त्यांना हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतः सांगणं गरजेचं आहे, ज्याही तुम्ही ग्रुपमध्ये असाल तिथं व्हिडिओ शेअर करा की तुम्हाला पुन्हा एकदा प्रेफरन्सेस जनरेट करून लॉक करायचे आहेत. आणि याच बद्दलच्या अजून महत्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आणि हे जे आयुक्त साहेब आहेत त्यांनी पुन्हा एकदा आव्हान केलेलं आहे सर्वांनाच की जागा अपलोड करा आणि उमेदवारांना हक्काची नोकरी सेकंड टेटमध्ये मिळतात. आणि सेकंड टेटचा थर्ड टेटचा कोणताही संबंध नाही, थर्ड टेटला जागा येतील. संचमाने त्याच्याबद्दल जो जी आर आहे 15/2/2024 तो सुधारित करण्याचा, त्याचबरोबर 100% पदभरतीची जी फाईल आहे ती मंत्रालयात अडकलेली आहे वित्त विभागाकडे, त्याच्यावरती लवकरच निर्णय होईल. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा अजून एकदा 25 ते 30 हजारची शिक्षक भरती होण्याची दाट शक्यता आहे. अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी स्टे कनेक्टेड.